मतचोरीवरून राहुल गांधींनी केलेल्या आरोपांनी आता राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले। राहुल गांधींपाठोपाठच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा शिर्डी विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी घोटाळा झाल्याचा आरोप केलाय। या आरोपावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आणि लोकसभेच्या जागा बोगस मतदानानंच निवडून आल्या का असा प्रश्न विखे पाटलांनी विचारलेला आहे। शिर्डी मतदारसंघामध्ये हा मतदार नोंदणीचा घोटाळा चाललेला आहे। हे स्वतः आपण कॅमेऱ्यामध्ये तुम्हीच कैद केलेले। याच्या पलीकडे जाऊन आम्ही त्यामध्ये तक्रारी सुद्धा निवडणूक आयोग केल्या होत्या की या मतदारसंघात अनेक घोटाळे चालले, हजारो मतदान वाढवले जाते, हे थांबलं पाहिजे। याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही। आता आंध्रमध्ये ज्या तुमचं सरकार येतं त्यावेळी असं बोगस मतदान झालं असा आरोप आपण कधी केला का? कारण कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकार आलं, मग ते बोगस मतदान आलं का? लोकसभेमध्ये एवढा मोठा जनादेश तुम्हाला मिळाला, तो बोगस मतदानी मिळाला का? परंतु लोकसभेच्या निगेटिव्ह नॅरेटिव्हवर जे यश मिळालं ते विधानसभेला मिळालं नाही, कारण लोकांनी यांचा खरा चेहरा समजला आणि म्हणून लोकांनी महाविकास आघाडीला धुडकून लावलं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।